आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, आज सर्व लोक ऋतुराज गायकवाडवर तुटून पडणार आहेत. ज्या प्रकारे त्याने स्लोएस्ट 50 केलेली आहे, 49 बॉलमध्ये त्याने आज 50 केलेली आहे. आणि 2023 नंतर कोणी स्लोएस्ट 50 केली असेल तर ती आज ऋतुराज गायकवाडने केलेली आहे. आणि त्या प्रकारचं खेळणं पण गरजेचं होतं, कारण की एका साईडने विकेट पडत होत्या आणि ॲज अ कॅप्टन शेवटपर्यंत टिकणं गरजेचं होतं. 158 रनाच्या रिस्पेक्टेबल स्कोअरपर्यंत त्याने टीमला पोहोचवलेला आहे आणि अक्षरशः त्याला कोणीही साथ दिलेली नाही. ज्या प्रकारे संजू सॅमसन लवकर आउट झाला, त्यानंतर रेग्युलर इंटरव्हलवर विकेट गेल्यानंतर ज्या प्रकारच्या पार्टनरशिप बनायला पाहिजे होत्या त्या पार्टनरशिप बिल्ड झाल्या नाही आणि सगळं प्रेशर ऋतुराज गायकवाडवर येत गेलं आणि तो शेवटपर्यंत लढला. एका पॉईंटला असं वाटत होतं की ज्या प्रकारचे शुभम दुबे आणि ऋतुराज गायकवाडची पार्टनरशिप बनत होती, त्याच्यानंतर असं वाटत होतं की 180 रनापर्यंत CSK जाईल. परंतु शुभम दुबे आउट झाल्यानंतर जेमी ओव्हर्टनने पूर्ण मोर्चा स्वतःवर सांभाळला आणि 21 रनाचा ओव्हर त्याने काढून दिल्यानंतर टीमला रिस्पेक्टेबल स्कोअरपर्यंत घेऊन जाण्याची एक मजल मारता येईल अशी आशा त्याने टीमच्या मेंबरमध्ये आणि सगळ्या फॅन्समध्ये एक उत्तेजित केली. जेमी ओव्हर्टनने एका ओव्हरमध्ये 21 रन काढले आणि 20व्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडने 15 रनाचा ओव्हर घेतल्यामुळे या 2 ओव्हरमध्ये 36 रन एकूण भेटल्यामुळे टीम रिस्पेक्टेबल स्कोअरपर्यंत जाऊ शकली. अन्यथा टीमला 120 रन बनवणं पण खूप महागडं आणि मुश्किल होत होतं. म्हणून अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा बॅक टू बॅक विकेट जात असतात तेव्हा ॲज अ कॅप्टन तुम्हाला अँकरिंग रोल निभावावा लागतो आणि त्याच प्रकारे आज ऋतुराज गायकवाडने बॅटिंग केलेली आहे. कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि मानव सुतार या तिघांनी CSKच्या टॉप ऑर्डरला अक्षरशः घुटणे टेकवण्यासाठी मजबूर केलं होतं आणि ज्या प्रकारे स्टार्ट भेटायला पाहिजे होता गुजरातला तो स्टार्ट या तिघांनी मिळवून दिला आणि त्यानंतर CSKचं कमबॅकच होऊ शकलं नाही. आजच्या मॅचमध्ये पूर्णतः गुजरातने डॉमिनेट केलेला आहे. CSKचे कॅप्टन ऋतुराज गायकवाडने 4 सिक्सेस आणि 6 4 मारून 74 रनाची अथक परिश्रम करून एक रिस्पेक्टेबल स्कोअरपर्यंत CSKला पोहोचवलेला आहे. 158 रनापर्यंत तो CSKला घेऊन गेलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त टीममध्ये कोणीही चांगला परफॉर्मन्स करू शकलेला नाही.